आजचा विषय असून मोबाईल आपल्यासाठी वरदान नसून शाप आहे, यावर माझे स्पष्टीकरण तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करते. मुठीत मावणारे हे चिमुकले यंत्र, मुठीत मावणारे हे चिमुकले यंत्र, मानवाच्या विनाशाची झाले मंत्र. बंधूंनो, काल एक मोबाईल माझ्या स्वप्नात आला, बोलायला लागला, म्हणाला, नमस्कार, मी तोच आहे जो सकाळी उठल्यावर सर्वात आधी तुझ्या हातात येतो आणि रात्री झोपतो नाही, ज्याला तुझा अखेरचा स्पर्श असतो. मी मोबाईल आहे आणि आज मी प्रामाणिकपणे स्वतःबद्दल सांगायला आलोय. मी तुला जगाशी जोडलं, पण हळूहळू माणसापासून तोडलं गेलं. आई बाबांशी बोलायची वेळ वाचवू लागलं, पण खरं सांगू का, मी तुझं बालपण, तारुण्य आणि तुझ्या आयुष्यातला अमूल्य क्षण नकळत चोरतोय. तू वाटते थोडा वेळ, पण तो थोडा वेळ कधी तासामध्ये बदलतो ते तुला आज कळत नाही. मी तुला सतत पाहायला लावतो आणि तू स्वतःकडे सुद्धा पाहत नाहीस. तुझे डोळे आधी थकतात, मग झोप उडते आणि हळूहळू तुझं आरोग्यही तुझ्यापासून दूर जातं. तू जितकं माझ्यावर अवलंबून राहत आहेस, तितकंच मी तुझ्यावर राज्य करत चाललोय. मला न पाहता तुला राहवत नाही, हेच माझं यश आणि तुझं अपयश. पण ऐक ना, मी वाईट नाही, वाईट आहे फक्त तुझा अतिरेक. जर तू मला मर्यादेत ठेवलास तर मी तुझं शिक्षण वाढवू शकतो, तुझा व्यवसाय वाढवू शकतो, तुझी प्रतिभा जगासमोर आणू शकतो. पण जर मीच तुझं संपूर्ण जग झालं तर लक्षात ठेव, मी तुझं आयुष्य लहान करून टाकेन. म्हणूनच म्हणतोय, मला वापर, पण माझा गुलाम होऊ नकोस, कारण मी मोबाईल आहे, आयुष्य नाही. आज आपण बघतोय, सर्वजण घरात एकत्र बसलेले असतात, पण सगळे आपापल्या मोबाईल मध्ये मग्न असतात, त्यामुळे संवाद होत नाही. आजकालची मुलं मुली मोबाईल मध्ये सारखी रील बघत असतात. हे तर कमीच, अजून बाया पण घरोघरी रील बनवायला लागल्या. मित्रांनो, हे तर सोडाच, आजकाल युट्यूबवर बॉम्ब कसं बनवायचं, अंमली पदार्थ कुठे मिळेल, याची सर्व माहिती मोबाईलवरच मिळते. म्हणून या देशाचं तरुण वाईट मार्गाने चाललंय. या मोबाईलमुळे मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सर्वांचं वाटोळं गेलंय. मित्रांनो, म्हणूनच म्हणतोय, आधी आपण मोबाईल विना जगलोच ना, मग आता का नाही? हा तुमच्या आमच्या आयुष्याला लागलेला शाप आहे. करा याचा त्याग. मोबाईल नव्हता जेव्हा माणूस माणसात होता, मोबाईल नव्हतं जेव्हा माणूस माणसात होता, गप्प्याच्या मैफलीसोबत कल्लोळ होता, काळजात प्रेम होतं, काळजात प्रेम होतं, आपुलकीच्या दोन शब्दातही नातं घट्ट होतं. अंगण मैदानाशी मैत्री होती, अंगण मैदानाशी मैत्री होती, खोट्या नसून खऱ्या खेळाची स्पर्धा होती, खऱ्या खेळाची स्पर्धा होती. धन्यवाद.